नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे? पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। ती नुकसान भरपाई 50,000 पर्यंत आहे। म्हणजेच 18,000 पासून ते 50,000 पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विशेष अनुदान पॅकेज जाहीर केले आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेत बहुप्रतीक्षित 50,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदानाची तरतूद असून एकूण 31,628 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हे अनुदान NDRF निकषांपेक्षा वाढीव असून बहुपीक आणि फळबागांसाठी विशेष मदत दिली जाईल। जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या जाहीर होत असून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल। अनुदानाचे दर आणि निकष काय असणार ते बघूया शेतकरी मित्रांनो। शासन निर्णय म्हणजे 7 ऑक्टोबर 2025 पासून जो शासन निर्णय निघाला त्यानुसार जिरायती पिकांसाठी 18,500 रुपये, बागायती पिकांसाठी 27,000 रुपये आणि फळबाग पिकांसाठी 32,500 ते 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल शेतकरी मित्रांनो। आणि जमीन वाहून किंवा दरड कोसळल्यास 47,000 पर्यंत अतिरिक्त अनुदान सुद्धा मिळणार आहे। ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत मर्यादित असून पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळू शकतो। 29 जिल्हे आणि 253 तालुके बाधित घोषित झालेले आहे शेतकरी मित्रांनो। जनावरे आणि घरगुती नुकसानीसाठी स्वतंत्र मदत, दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये, ओर जनावरांसाठी 32,000 रुपये। आता शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यानुसार याद्या आणि अपडेट बघूया। नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा 100% मदत वितरण सुरू, 553 कोटी रुपये 7.74 लाख शेतकऱ्यांना। इतर जिल्हे जसे बीड, परभणी, जालना, मराठवाडा आणि विदर्भात याद्या PDF स्वरूपात उपलब्ध आहेत। आता ते याद्या कशा बघायच्या तर अधिकृत पोर्टलवर जिल्हा तालुका निवडून यादी डाउनलोड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता। अर्ज आणि यादी तपासणी प्रक्रिया कशी असणार ते बघूया। पोर्टल कृषी.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट किंवा DBD महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in. KYC अनिवार्य आहे। आधार, OTP आणि बँक लिंकिंग। आता यादी तपासणी, जिल्हा निवडून PDF डाउनलोड करा, विशिष्ट ID किंवा आधारचे स्टेटस तपासा आणि हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा तुम्ही या कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो। ही योजना शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मजबूत आधार देईल। पात्र असलेल्या त्वरित KYC पूर्ण करा आणि जिल्हा पोर्टलवर यादी तपासा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।